नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो, मी कुठे राहते. बहुतेक जणी मला हा प्रश्न विचारतायत की मी कुठे राहते. तर मी दिव्याला राहते. ठाणे जिल्ह्यातील एक छोटंसं शहर आहे दिवा. तर मी त्या शहरात राहते, दिवा शहरात राहते. दुसरा प्रश्न आहे, मी गाऊनचा पीस देते का, म्हणजे गाऊनचा पीस विकते का. तर मी गाऊनचा पीस विकत नाही, मला तो परवडत नाही, त्याच्यामुळे मी तो विकत नाही. तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर मी गाऊनची पीस कुठून आणते हा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही चेकआउट करा. तुम्हाला कळेल की गाऊनची पीस कुठे मिळतात. मी तरी माझ्याकडचे गाऊनची पीस देत नाही. त्याच्यानंतर एक गाऊन कसा मिळतो. तर माझ्याकडे बाटिकचा एक गाऊन 480ला आहे. तर बऱ्याच जणांना 480 ही जी किंमत आहे ती थोडी जास्त वाटते. तर कुरिअर चार्जेस वगैरे सगळे धरून 480 ही किंमत मी ठरवलेली आहे. आणि मला नाही वाटत ती जास्त आहे, ती बरोबर आहे. कारण की कुरिअर चार्जेस हे कधी कधी जास्त पडतात, त्या मानाने 480 किंमत बरोबर आहे. तर ज्यांना महाग वाटते त्यांनी प्लीज समजून घ्या. याच्यामध्ये सगळं डिलेवरी चार्जेस वगैरे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या इन्क्लूड करूनच ह्याची प्राइस ठरवलेली आहे मी 480. आणि त्यात ती गाऊन तुम्हाला शिवून मिळणार आहे, तुमच्या मापाप्रमाणे शिवून मिळणार आहे. त्याला कुठेही तुम्हाला अल्ट्रेशन वगैरे करावं लागणार नाहीये. त्याच्यासाठी जो वेगळा खर्च येतो, आपण बाजारातून एखादी गाऊन घेऊन येतो, ती आपल्या मापाची नसते. ती आपल्या मापाची करण्यासाठी आपल्याला अल्ट्रेशन करावं लागतं. आणि त्या अल्ट्रेशनला आपल्याला 60-70 रुपये खर्च येतो. आता मी दिव्याला राहते, दिव्याला तरी 60-70 रुपये घेतात. आता मुंबई साईडला वगैरे गेलात तर तिकडे 100% 100 रुपये वगैरे घेत असणार. तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या मोठ्या शहरात राहत असेल तर तिथे सुद्धा अल्ट्रेशनचे चार्जेस जास्त असणार. मग तुम्हाला जर तुमच्या मापाने गाऊन शिवून मिळणार असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही एक करायचं नाहीये, ना शोल्डर कमी करायचे, ना हात कमी करायचे, ना चेस्टला वगैरे अल्ट्रेशन करायचे, काही एक करायचं नाहीये, जसा आहे तसा घालायचा आहे. कारण की तो मुळातच तुमच्या मापाने शिवून मिळणार आहे. त्याच्यामुळे ती किंमत जास्त आहे असं तुम्ही समजू नका, रिझनेबल आहे ही प्राइस. आता 480 मध्ये काही एक मिळत नाही. त्यात माझा कपडा, माझी मेहनत, तुम्ही फक्त तुमचं माप द्यायचं आहे, तुम्ही कपडा चॉईस करायचा आहे आणि तो तुमच्या मापाने शिवून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत मिळणार आहे. मग 480 ही किंमत जास्त आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ऑर्डर कसं करायचं. तर माझा नंबर इथे खाली सुद्धा मी देत आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. तर त्या नंबरला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे हाय म्हणून. तुम्हाला जर गाऊन हव्या असतील तर तसं लिहायचं आहे, मला गाऊन हव्या आहेत म्हणून शिवून. मी तुम्हाला सगळ्या जेवढे माझ्याकडे अवेलेबल गाऊनचे पीस आहेत त्या सगळ्याचे फोटो पाठवते. त्याच्यामध्ये तुम्हाला जो पीस आवडेल तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. व्हिडिओ कॉल करून तुमचं मेजर घेते. मेजर घेऊन झाल्याच्या नंतर तुमचं जर ऑर्डर फिक्स असेल, डन असेल, तर मी माझा QR कोड पाठवते. त्याच्यावरती तुम्हाला फक्त हाफ पेमेंट करायचं आहे, फुल पेमेंट मी घेत नाही, मी हाफ पेमेंट घेते. आता जर तुम्ही 2 गाऊन घेतल्यात तर त्याचे होतात 960 रुपये. तर तुम्हाला फक्त एकाच गाऊनचं पेमेंट करायचं आहे, जे की आहे 480. तर 480 पेमेंट केल्याच्या नंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होते. त्याच्यानंतर ती शिवून झाल्याच्या नंतर जेव्हा मी ती कुरिअरसाठी टाकणार असते, कुरिअर पाठवणार असते दुसऱ्या दिवशी, तर आदल्या दिवशी मी तुम्हाला फोन करून सांगते की तुमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे, उद्या मी ती डिस्पॅच करणार आहे, तर राहिलेलं पेमेंट तुम्ही पे करा. तुमचं पेमेंट पे झालं की मी ती दुसऱ्या दिवशी ऑर्डर डिस्पॅच करते. त्याच्यानंतर मी जे कटिंगचे व्हिडिओ टाकते त्याच्यामध्ये भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे की पूर्ण छातीच्या मेजरमध्ये 1.5 इंच घ्यायचं का. तर नाही, 36 इंचाची जर छाती असेल तर त्याचा 14 भाग करायचा, जो की होतो 9 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आणि मेजर टाकायचं आहे. पूर्ण छातीच्या इंचामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं नाहीये, छातीचा 14 करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. असं पूर्ण गाऊन आपली 6 इंच लूज असते. पाठीमागे 3 इंच, पुढच्या साईडला 3 इंच, अशी
6 इंच आपली गाऊन लूज असते. त्याच्यानंतर मी ब्लाउज वगैरे पण शिवते का, तर मी 2-3 माझे ब्लॉग टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की मी ब्लाउज सुद्धा शिवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता गाऊनची उंची कशी कमी करायची, तर गाऊनची उंची जी पुढच्या साईडची जी उंची असते शिवून झाल्याच्या नंतर, तर ती उंची शिवून झाल्याच्या नंतरच कट करायची असते. मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर दाखवलेलं आहे की पुढचा भाग उंचीनुसार कट करायचा नाही, तो जसा आहे तसाच ठेवून द्यायचा. पूर्ण गाऊन शिवून झाल्याच्या नंतर त्याची व्यवस्थित घडी घालायची आणि उरलेला जो भाग असतो तो कट करून टाकायचा. जर मोठी गाऊन असेल 55 वगैरे इंचाची तर कपडा शिल्लक राहत नाही, तर जर कमी उंचीची असेल 53 वगैरे उंचीची गाऊन असेल तर कपडा शिल्लक राहतो, तर ती कट करून टाकायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे का, तर माझं चॅनल मोनेटाईज झालेलं नाही आहे. आत्ताशे कुठे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. अजून 4000 वॉच टाईम जो आहे तो माझा कंप्लीट झालेला नाही आहे. तुमचा सपोर्ट जर राहिला असाच तर तेही लवकरात लवकर कंप्लीट होतील आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल की माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. जेव्हा माझं चॅनल मोनेटाईज होईल आणि मला पहिलं पेमेंट येईल तेव्हा मी ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन, कारण की तुमच्यामुळेच ते शक्य होणार आहे. तर बरेच जण मला पर्सनली मेसेज करून विचारतायत की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का, तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये. फक्त आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की माझे 1000 सबस्क्रायबर खूप लवकर कंप्लीट झालेले आहेत. माझा कंटेंट तुम्हाला आवडतोय. बऱ्याच जणी मला सांगतायत की आतापर्यंत नाईटी गाऊन ही कुणीच दाखवलेली नाहीये यूट्यूबवरती, तू पहिल्यांदाच दाखवतेस. तर तुम्ही ती बघताय, माझी आवडीने मी जी दाखवते ती तुम्हाला कळते, यातच आनंद आहे. मला खूप म्हणजे खूप समाधान वाटतं या गोष्टीचं की मी जे दाखवते ते तुम्हाला कळतंय. आणि मी असे खोटे व्हिडिओ वगैरे नाही पोस्ट करत. मला एका ताईने फोन केला होता आणि त्याने मला म्हणजे त्या मला असं विचारत होत्या की तू जे कटिंग दाखवतेस ते व्यवस्थित बसतं का वगैरे. त्यांचा टोन जो होता तो जरा मला चुकीचा वाटला. मी त्यांना सांगितलं की मी काही वेगळे कपडे वगैरे कट करून दाखवत नाही. माझे जे कस्टमरचे जे गाऊन असतात त्याच मी तुम्हाला कट करून दाखवते, ज्या माझ्याकडे शिवायला येतात त्याच मी तुम्हाला कट करून दाखवते. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये. आणि असे हे 3-3, 4-4 गाऊनचं कटिंग दाखवते मी तुम्हाला. एकावर एक ठेवलेले माझे 3-3, 4-4 गाऊन असतात. तुम्ही बघा नीट व्यवस्थित व्हिडिओ, तुम्हाला दिसतील 3-3, 4-4 गाऊन आहेत. तर फक्त खोटा व्हिडिओ बनवायचा म्हणून मी एवढे कपडे वेस्ट घालवेन का, नाही घालवणार. मला तरी माझ्यासारख्या सामान्य मुलीला ते अजिबात परवडणारं नाहीये. हे असं खोटं वागणं, हे खोटं जगणं मला नाही जमणार. मी जे दाखवते ते 101% खरं आहे. जे मी कटिंग करते, मी शिवते तेच तुम्हाला मी दाखवते. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आता तुम्हाला दाखवते मी. जी तुम्हाला मी गाऊन दाखवली पिंक कलरची, त्याचा पंचकोनी गळा आहे, तर तशा मी 2 गाऊन शिवलेले आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे तो गाऊन, पूर्ण पिंक कलरचा गाऊन आहे. त्याचा पंचकोनी गळा असा तयार झालेला आहे. हा पिंक कलरचा गाऊन पूर्ण शिवून झालेला आहे. मी काही मूर्ख आहे का मग खोटे व्हिडिओ करायचे आणि पूर्ण गाऊन शिवत बसायचा, माझं सगळं काम धंदा सोडून हा एक गाऊन शिवत बसायचा वेड्यासारखा. तर तसं काही मी करत नाही. हा त्याच मापाचा दुसरा गाऊन आहे, जे की दोन्हीही कटिंगच्या मध्ये बघितले असेल तुम्ही, 2 कलरचे गाऊन आहेत. तर हा दुसरा गाऊन आहे ज्याला लेस नाही लावलेली आहे, तर तो हा असा आहे. हा सुद्धा पंचकोनी मध्येच आहे. तर मी असं काही करत नाही. तर प्लीज असे मेसेज, असे कमेंट वगैरे करू नका. सगळं सोडूया इथेच. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. त्याचसोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन जे व्हिडिओ असतील ते सगळ्यात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पर्यंत